टाळ्या ठोकून काही नाही होणार आहे आणि महाराष्ट्राचं गुणगान गाऊन पण काही नाही होणार आहे. कारण तुम्ही आणि आम्ही आज डिक्टेटरशिपमध्ये आले आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बी आर आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले असे असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांनी लोकशाहीला जिवंत ठेवलं आणि त्यांनी महाराष्ट्राला घडविलं. पण आज महाराष्ट्राचेच लोक महाराष्ट्राला बरबाद करू इच्छितात. का म्हणून? कारण ईव्हीएम घोटाळा होत आहे, कारण मतदान फर्जी होत आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही आता महानगरपालिकेचे इलेक्शन होते त्याच्यामध्ये विविध असे घोटाळे समोर येत आहे. सगळ्यातून पहिला घोटाळा म्हणजे जी इंक वापरण्यात होत होती त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट म्हणून कंटेंट होतं. त्याच्यामुळे ती जी इंक होती ती 7 दिवस ते 10 दिवस चालायची बोटावरती आणि लोकांना वाटायचं की आम्ही मतदान करून आले. पण ती इंक देखील मार्कर यूज केलं जात आहे आणि ते भांडे घासताना स्त्रियांचं आणि कधी हात धुवून आले किंवा नेल पॉलिशचं जे नेल पॉलिश काढतो त्याच्यानी किंवा हँड सॅनिटायझर्सनी याच्यानी देखील ती इंक पुसली जात आहे. पहिला घोटाळा हा. दुसरा घोटाळा हा जळगाववरून येतो की ईव्हीएम मशीनच्या जवळच पैसे वाटप चालू आहे. धुळ्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणतात की आमचं प्रोफाईल जी आहे ईव्हीएमची ती हॅक होऊन गेलेली आहे, बंद होऊन गेलेली आहे. का दिसत नाही आहे? वोटिंग चालू आहे त्या दरम्यानची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. ही वोटिंग झाल्यानंतरची नाही आणि वोटिंग सुरू होण्याच्या अगोदरची नाही, वोटिंगच्या दरम्यानची. पनवेलमध्ये सुद्धा असंच काहीतरी घडून आलेलं आहे. ठाणेमध्ये सुद्धा असंच काहीतरी घडून आलेलं आहे. विरारमध्ये पण असंच काहीतरी घडून आलेलं आहे. गोष्टी अनेक पण तथ्य एक. तथ्य तेच आहे की फक्त या गोष्टींमध्ये अपक्ष उमेदवार आणि अपक्ष पक्षातले लोकच याच्यामध्ये सामोरे येत आहेत. कधी राष्ट्रवादीला मतदान द्यायला जात आहेत तर भाजपाला होत आहे, कधी शिवसेना द्यायला जात आहेत तर भाजपाला होत आहेत. का म्हणून? भाजपाचा एकही उमेदवार महाराष्ट्रभरच्या इकडनं सामोरे येत नाही अशी कर्तृत्व घेऊन सण की भाई आमचं मतदान चोरलं जात आहे, आमच्या इथं ईव्हीएम हॅक होत आहे, आमच्या इथं फर्जी वोटिंग होत आहे. का म्हणून असं होत नाही आहे? आणि भलतेच काहीतरी लोक अशी उदाहरणं घेऊन समोर येत आहेत. याचं फक्त एकमेव रिझन हेच आहे की तेच लोक हे भ्रष्टाचार आणि घोटाळे करत आहेत. याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी स्वतःच देऊन दिलं. कारण की त्यांचे एकही नाव सामोरे येत नाही की त्यांच्यासोबत अशी काही कर्तृत्व होत आहे. काय होणार त्यांच्यासोबत? कारण की तेच घोटाळे करत आहेत. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या देशाला माहिती आहे. पण तुम्ही चूप राहणार. का? कारण की तुम्ही आहेत विकले गेलेले. मी आहे विकले गेलेलो पैशाचा देखील याच्यासाठी. पण मी आज बोलणार कारण की मला आहे महाराष्ट्राची सुधारण्याची गरज. आज जळगावमध्ये केळीचं उत्पादन सगळ्यातून जास्त होतं. आज महाराष्ट्राचे मंत्री केंद्रात, राज्यात बसलेले आहेत. पण आज महाराष्ट्राला जळगावमध्ये कोणताच उद्योगधंदा नाही मिळला जाते. जळगावातले पोरं पुणे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, अंकलेश्वरला शिकायला जात आहेत. तिथं नोकरी करायला जात आहेत. का म्हणून? आमच्या इकडल्या पिढ्याच्या पिढ्या आहेत त्या बाहेरगावी ट्रान्सफर करण्यात येत आहेत आणि गावांना विरान, रेगिस्तान बनवण्यात येत आहे. का म्हणून? हा प्रश्न विचारला जायला पाहिजे होता. पण हा प्रश्न तुम्हाला विचारताच येणार नाही कारण की तुम्ही लोकशाहीमध्ये जिवंतच नाही आहेत. तुम्ही आहेत हुकुमशाहीमध्ये. जसं त्यांनी हुकूम केला तसं तुम्हाला पाळायचं आहे. कारण की तुम्ही थांबलेला आहे झेंडा धर्माचा. तुम्ही झेंडा थांबलेला आहे फक्त आणि फक्त एकच धर्माचा आणि तो धर्म आहे हिंदू धर्म. पण तुम्हाला झेंडा पकडायचा होता लोकशाहीचा. हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यातून अगोदर म्हणतात की माझी मातृभूमी सगळ्यातून पहिले आणि त्यानंतर माझा धर्म येतो. कारण की माझी मातृभूमी राहिली तेव्हाच तिथं धर्म जिवंत राहील. आणि तुम्ही आणि आम्ही काय करतोय? धर्मालाच पकडून ठेवलेले, मातृभूमीला विसरत आहेत. आज मुंबईचे मँग्रुव्सचे फॉरेस्ट आहे त्याला तबाह करण्यात येत आहे. नाशिकच्या तपोवनभूमीतले जंगल लोक कापण्यात येत होते. महाराष्ट्रामध्ये असंख्य अशी जागा आहे तिथं आतापर्यंत पाणी, वीज पोचत नाही आहे. का म्हणून? महाराष्ट्रामध्ये अशी उदाहरणं समोर येत आहेत. महाराष्ट्रामधनं सिद्धेश लोकरे एक व्यक्ती इन्फ्लुएन्सर समोर येतो आणि तो दाखवतो की कसं महाराष्ट्रामधल्या शाळा आजही पुरांतर कालसारख्या खाली बसून पोरं अभ्यास करतात, थंडीमध्ये अंगणात बसून अभ्यास करतात. कसं त्यांना पुस्तकं, पेन, पेन्सिल, ब्लॅकबोर्ड या साधारणशा गोष्टीसुद्धा त्यांना भेटत नाही आहे. म्हणूनच तर 2020 ते 2025च्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो अशा मराठी स्कूल्स बंद पडण्यात आलेल्या आहेत. आणि याचं कारण म्हणजे काय? की हुकुमशाही चालू आहे. भारतातलं जो राष्ट्रपती आहे तो प्रायव्हेट हॉस्पिटलचं इनॉग्रेशनला चालला जातो. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती नव्हती आपल्यासाठी. आणि याचं महाराष्ट्रावरती पण उदाहरणं समोर येत आहेत. का म्हणून? महाराष्ट्रामध्ये हे लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलला फ्लरिश करतील. का म्हणून? हे लोक नोकऱ्या आणतील महाराष्ट्रामधनं. महाराष्ट्राला एक ग्लोबल राजधानी बनवायला पाहिजे होतं आणि तिचं कंपॅरिझन आज आपण बँगलोर आणि हैदराबादसोबत करू इच्छितो. का म्हणून आपण चायनाचं तायवान, जापानचं टोकियो, USA ची कॅलिफोर्निया यांच्यासोबत करत नाही? कारण तुम्ही आणि आम्ही महाराष्ट्राची जी मुंबई आहे तिला फक्त आणि फक्त लुटण्यामागे लागलेलो आहे. शिवसेनानी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, BNCमध्ये मी सांगतो तुम्हाला कितीतरी कोटी रुपये जतन करून ठेवलेले आहेत. आणि तिथंच BJP सरकार येते तर हे लोक काय करतायत? महाराष्ट्रावरती कर्ज लागत आहेत. का म्हणून कर्ज लागत आहेत? ना नोकऱ्या देत आहेत, ना टॅक्स कमी होतोय, ना पेट्रोलचा दर. तर हा पैसा जातो कुठे? हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहता. पण तुम्ही विचारणार का? कारण तुम्ही आहेत पैशाचे घेतलेले. त्यांनी पैसे घेऊन तुम्हाला विकत घेऊन घेतलेले असे आहेत तुम्ही. हे खरं आहे. कारण जर का तुम्ही कोणाचे दाबलेले नसते तर तुम्ही आवाज उचलला असता. कठोर आहेत पण शब्द हेच आहेत. कारण 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये देऊन तुम्ही विकले जातात आणि मतदान केंद्रावरती तुम्ही एक दारसुद्धा अशी चौकटी अशी बसवत नाही की इथं
फेरमतदान होणार नाही, इथं लबाडी लुचाडी मतदान होणार नाही, असे तुम्ही स्वतःनी तिथं जाऊन उभे राहून सामोरे जाऊन कृती करायला पाहिजे होती. पण तुम्ही काहीच करत नाही. तुम्हाला काय जायचं एक मतदान टोकायचं आणि घरी येऊन जायचे आणि दुसऱ्या दिवशी कामाला जायचे. पण तुम्ही जे कामाला जातात, पैसा कमवतात, घरी येतात, मुलांच्या शिक्षणावरती, आई-वडिलांच्या आरोग्यावरती, बहिणीच्या लग्नावरती जो काही खर्च लागतो, या सगळ्यांचं जे टॅक्स असतं ते तुम्ही पे करतात. गाडी घेतात तर तिचा रोड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स सगळं तुम्ही पे करतात. दुकान चालवत असणार तर रोड टॅक्स, दुकान टॅक्स सगळं तुम्ही पे करतात. सरकार नाही पे करत आहे. सरकार तुम्हाला सबसिडीज पण नाही देते, स्कीम्ससुद्धा नाही देते जास्त. तुम्हाला हा प्रश्न विचारायला पाहिजे होता सरकारला, पण तुम्ही काय करताय? चूप आहात. आणि ह्या चुकीचं कारण तुम्ही स्वतः आहात. कारण की तुम्ही घेतलेले आहेत पैसे. कारण जर का आपण पैसे नाही घेतले तर आपण दाबले जात नाही. आणि आपण दाबले नाही गेलो तर आपण बोलतो आणि आपण बोललो तर आपल्याला सत्याची बाजू कळते आणि असत्यसुद्धा कळतं. आणि तुम्हाला सत्य आणि असत्य दोघी माहिती आहे. पण तुम्ही काही देखील बोलणार नाही आहेत. याचं कारण एकमेव कारण ते म्हणजे तुम्हाला हवी आहे गुलामी. तुम्हाला महाराष्ट्र सुधारायचं नाही आहे, तुम्हाला बिघडवायचं आहे. आणि याचं ज्वलंत उदाहरण तुमची भावी पिढी भोगणार. कारण की भावी पिढीला महाराष्ट्राची मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता आणि जे गौरव हवं ते माहीतच नाही पडणार. आजसुद्धा तुम्ही बाहेर जाणार उत्तर प्रदेश किंवा MP वगैरेमध्ये तर तुम्हाला त्यांच्या बॅनर्सवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोसुद्धा दिसणार नाही. आणि तुम्ही जर का एक वेळा विचार करून बघा की महाराष्ट्राचा जो मराठा साम्राज्य होता तो कुठून तो कुठपर्यंत होता. त्याच्यामध्ये MP सुद्धा यायचं, UPचा अर्धा हिस्सा येऊन जायचा. तर त्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती माहिती आहे. आणि जर का माहीत राहिला असता तर महाराष्ट्र सोडून इतर राज्य त्यांच्या पॉम्पलेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का लावत नाही? छत्रपती शाहूजी महाराजांचा फोटो लावू शकतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा लावत नाही. कारण की त्यांना इतिहास माहीत नाही. शाहूजी महाराजांपर्यंत इतिहास सांगण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती पेशवाईने जे काही करून ठेवलेले आहे ते सांगण्यात येतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, शहाजीराजे भोसले यांनी काय केलं होतं हे सांगायला पाहिजे होतं. अण्णाभाऊ साठे कोण होते हे सांगायला पाहिजे होतं. आनंदीबेन जोशी जे महाराष्ट्राची पहिली डॉक्टर ठरली ती कोण होती हे सांगायला पाहिजे होतं. ज्यांनी शिक्षण चालू केले सावित्रीबाई फुले ह्या कोण होत्या त्या सांगायला पाहिजे होतं. पण आपण काय सांगतोय? आपण सांगतोय की एकनाथ शिंदे गेला ह्या पार्टीमध्ये, फडणवीसनी केलं डिवाइड अँड रूल. ह्या इतिहास घडवतोय आपण. महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास काहीतरी वेगळा घडला पाहिजे होता. पवाडे जे अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये गायले आणि महाराष्ट्राचं गुणगान केलं त्याला तुम्ही ठप्प पाडतायत. अण्णाभाऊ साठेंना तुम्ही विसरतायत. त्यांच्या पवाड्यांना फक्त ऐकायचं नाही तर त्यांना अंगीकृत करून त्यांना राबवायचं आहे. पण आपण काय करतोय? आपण भलतंच काहीतरी करतोय. आपण फक्त राजकारण फक्त एकच गोष्टीसाठी करतो, तो म्हणजे पैसा भेटेल आपल्याला मतदानाच्या दिवशी. तुम्ही राजकारण केलं पाहिजे, आम्हाला भेटेल स्वस्त शिक्षण, स्वस्त स्वास्थ्य आणि आम्हाला भेटेल स्वच्छ जागा, जिकडनं आम्हाला रोगमुक्त आणि एक चांगलं प्रदेश बनवून भेटेल आमचा महाराष्ट्र. आज आम्ही जे काही पैसा भरतोय, जे काही सरकारकडनं अपेक्षित करतोय, त्या गोष्टी आम्हाला मिळत नाही आहे. ह्या गोष्टींवरती तुम्हाला बोलायचं होतं, या गोष्टींवरती तुम्हाला मतदान करायचं होतं. आणि तुम्ही मतदान कोणत्या गोष्टीवरती करताय? तो केंद्रात बसलेला एक मोदी त्याच्या नावावरती. पण तुमच्या वॉर्डामध्ये जो व्यक्ती उभा आहे तो पण स्वतः स्वच्छ आहे का, शुद्ध आहे का हे तुम्ही तपासलंच नाही कधी. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या मी सामोरे घेऊन येत आहे आणि तुम्हाला विचारत आहे. आणि याचं विचारण्याचं कारण एकच आणि ते म्हणजे की महाराष्ट्राला जिवंत ठेवायचं आहे तुम्हाला की मारायचं. जय महाराष्ट्र. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पाठवा. जय हिंद.